परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज महापुरुषांना अभिवादन करून मी माझी 2 शब्द सुरुवात करतो. बंधू आणि भगिनींनो, आज चांगली गोष्ट आहे. अनुसूचित जाती जमाती मोर्चा हे संमेलन आहे. पण मला असं वाटते साहेब, कळवाय पण सच आहे. मला असं वाटते हे संमेलन 6 महिन्यातून एकदा तरी झालं पाहिजे. मागं 5 वर्ष अगोदर इलेक्शनच्या टाइमला झाला आणि आज इलेक्शनच्या टाइमला होतो, असं होता कामा नये. कारण 6 महिन्यात झालं, सर्व समाजाच्या काय समस्या आहे, कोणाचं काय, हे माहिती पडलं पाहिजे. आज आपल्या इथे मंचावर बसणारे कार्य सम्राट नरेंद्र मेहता साहेब, तसेच सर्वांचं नाव घेतलं पुष्कळ वेळ जाणार. सर्व मंचावर बसले सर्व नेते मंडळी, आयोजक, आपण साहेब, आपली नैसर्गिक युती आहे आणि पुढे पण अशीच राहिली पाहिजे. पण साहेब, आम्ही तुमच्या शब्दाला हमेशा मान देतो. आम्ही तुमचा शब्द पाळतो. पण येणाऱ्या इलेक्शन मध्ये साहेब, तुम्ही आमच्यावर दोन्ही डोळ्यात लक्ष द्या. कारण तुम्ही लक्ष देत नाही. यावेळेस मागच्या वेळेस तुम्ही शब्द पाळला नाही, आपण यावेळेस शब्द पाळावा, आमचा वाटा आम्हाला द्यावा. कारण संमेलनात बोलण्याचा मला मौका मिळाला. आपण संमेलनामुळे सर्व एकत्र येतो. पहिला अनुसूचित जातीचं संमेलन कधी होतं तेव्हा एकच होता, दलित पॅंथर. दलित पॅंथर म्हटलं तर सर्व समाजाचे लोक एकत्र यायचे. कुठे काय झालं, सर्व जोमाने काम करायचे. आपण मीरा भाईंदर मध्ये आपला समाज एवढा मोठा असून आता सुरुवाती साहेब बोलून गेले, फक्त आपल्याला आरक्षित जागा मिळतं. मेहता साहेब, आपले एवढे नगरसेवक येतात, त्यात काही आमच्या अनुसूचित जातीचे कमसम 10 ते 12 नगरसेवक आले पाहिजे. त्यांना पण मोका द्या. कारण आमचा समाज मीरा भाईंदर मध्ये फक्त बौद्ध समाज नाही, सर्वच अनुसूचित जातीचे समाजाचे लोक आहेत, सर्व आपल्याशी जोडलेले आहेत. आपण जिथे कमी तिथं आम्ही असतोच. कारण जोडे साहेबांना माहिती आहे, जेव्हा जोडे साहेबांवर संकट आणतं तेव्हा मोठे मोठे नेते सर्व लोक लांब लांब जात होते. पण हा पट्टा आरपीआय त्यांच्या सोबत होते आणि नेहमी राहणार. सावळे मॅडमला पण माहिती असेल, त्यांच्यावर एवढं संकट होतं, त्यांना चॅलेंज केलं, नगरपालिकेच्या आतमध्ये जाऊ देणार नाही. आठवले साहेबांसोबत बोललो. आठवले साहेबांनी सांगितलं, तो कोणी गुंडा असो, कोणी भाई असो, तुम्ही त्यांना सहकार्य करा, त्यांच्यासोबत तुम्ही जा. आम्ही चॅलेंज करतो, कोण मायचा राहणार होते. आम्ही मॅडम सोबत आतमध्ये गेलो. त्यासाठी सांगतो, आरपीआय मजबूत आहे, खाली आर्थिक नाही आहे, बाकी गोष्टी सर्व महत्वाचं काम करण्यासाठी. म्हणून साहेब, येणाऱ्या इलेक्शन मध्ये, कारण आमचा वाटा आम्हाला शब्द पाळा. आम्ही तुमच्या सोबत पूर्ण रिपब्लिकन पक्ष, आमचे रिपब्लिकन चर्मकार युनियन, हॉकर्स युनियन, रिक्षा चालक युनियन, टॅक्सी युनियन, कामगार संघटना, सर्व आपण तुमच्यासोबत जोरांनो. आम्हाला एवढा आमचा वाटा एवढंच बोलतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.